नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस होता शनिवारचा, म्हणजे सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. तर सुट्टीचा दिवस म्हटला म्हणजे सकाळ थोडीशी उशिराच होते. तर त्याचप्रमाणे आजच्या शनिवारची सकाळसुद्धा उशिरा झालेली होती आणि उशिरा उठलो तरी आपल्याला पटापट कामं आवरावी लागतात, कारण उशिरा अगोदरच उठलेलो असतो आपण आणि हळूहळू जर कामं केली तर पूर्ण दिवस मग त्याच्यातच जातो. म्हणून मग उठल्या उठल्या स्वयंपाकाला सुद्धा लागले आणि बऱ्याच दिवसापासून गिझरचं सिलेंडर पण संपलेलं आहे आणि ते बुकसुद्धा होत नाही आहे. तर गॅसवर पाणी तापवायचं सुद्धा सुरू असतं आणि एका साईडला एकाच गॅसवरती स्वयंपाकसुद्धा करते आहे. तर थोडीशी गडबड सुरू आहे. कारण का सिलेंडरचं एक बुक केल्यानंतर आता 16 दिवसानंतर बुक होतं आहे, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे आणि दोघं सिलेंडर आमचे 1-2 दिवसाच्या अंतरावरच संपलेले. त्याच्यामुळे थोडासा सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला. म्हणून मग ही जराशी एका गॅसवरती स्वयंपाक करायची गडबड सुरू आहे. तर आज सुट्टी स्पेशल म्हणून वरणबट्टी आणि आमच्या खानदेशची स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी बनवते मी. काय ग बघू बाई, काय नाव आहे ग तिचं? गर्ल आहे की बॉय आहे? जिरे, जिरा. अच्छा, नाईस नेम. जेवायचंय का तिला पण आता? एवढी छोटी बेबी जेवते का पण? चल मग आता आपण जेवूया मस्त. तिला पण वरणपट्टी द्यायची का की वरण भाता द्यायचा? ओके. आणि तुला 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 वरण भाता तुला पण? तुला तर बट्टी आवडते ना? ओके, जे आवडेल ते खा. चला जेवायचा जेवायचं. तर इकडे आता पॅनमध्ये शेकलेली बट्टीसुद्धा तयार आहे, वरण वांग्याची भाजी आणि भातसुद्धा तयार आहे. तर आता आपण जेवण करायला बसूया. तर जेवण करताना आमच्याकडे हे असे यूज अँड थ्रोचे पानं वापरतात, जे गावाला मिळतात. तर आम्ही तिकडनं घेऊन होतो. तर भांडी घासायसाठी नाही, पण काही काही ज्या गोष्टी असतात ना, त्या अशा पानावरच जेवायला छान वाटतात. म्हणून मग आम्ही काही काही भरीत पुरी झाली किंवा वरणबट्टी झाली तर अशा गोष्टी या पानांवरच खात असतो. छान वाटतं असं. आणि सगळं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर सगळं किचन ओटा वगैरे घर आवरून घेतलं आणि ते आवरल्याशिवाय चांगलं वाटत नाही. म्हणून मग मी आधी आवरून घेते सगळं आणि नंतर मग थोडा वेळ असं दुपारच्या वेळेला मूव्ही लावला. आणि मूव्ही कोणता लावला होता तर कल हो ना हो. तर मस्त असं घरात सगळे पडदे वगैरे सगळं बंद करून मस्त मूव्ही बघायला बसलो होतो आम्ही. आणि मूव्ही संपल्याच्या नंतर मूव्हीची जी एंडिंग होती ती बघून मनू अशी रडत होती. तर मूव्ही वगैरे झाली, मनस्वीला थोडंफार समजावून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही यांचं घरसुद्धा स्वच्छ करायला घेतलं. हे म्हणजे आमच्या घरातील मेंबर्सच आहेत आणि त्यांचं घरसुद्धा आम्हाला वेळोवेळी स्वच्छ करावं लागतं. तर फिश टँक आम्ही क्लीन करायला काढलं होतं. तर हे क्लीन करणंसुद्धा एक टास्कच असतो, म्हणजे 2 तास वेगळे त्यांना द्यावेच लागतात, जेव्हा केव्हा आम्हाला तेव्हा त्याला साफ करायचं असतं. पण मग पूर्ण आतून बाहेरून आणि त्याचा एक एक पार्ट पूर्ण स्वच्छ करावा लागतो. तर हे मेंटेन ठेवणंसुद्धा गरजेचं असतं. आता आपण आणलं ठेवलं आहे घरामध्ये आणि आम्ही त्यांना आमच्या घरातील मेंबरच समजतो असं, तर मग त्यांचं घरसुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं त्याचं फिल्टर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे. मम्मी तिच्या कामामध्ये लागलेली म्हणून मी मिक्स केलं. थँक्यू. फिश टँक धुवून झाल्याच्यानंतर ते थोडंसं सुकवायला ठेवलं. तोपर्यंत आम्ही आज आईस्क्रीम बनवायला घेतला आहे. आईस्क्रीम बनवून झाल्याच्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवलं आम्ही ते आईस्क्रीम आणि त्याच्यानंतर हा फिश टँकचा सेटअप करायला घेतला. तर तोपर्यंत फिश असे पातेल्यामध्ये पाण्यामध्ये काढून ठेवले होते. तर असं फिश टँक जसं आपण काढतो आणि एक 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 पार्ट क्लीन करतो, तसं तसं प्रत्येक पार्ट त्याला क्लीन करून स्वच्छ म्हणजे कोरड्या कपड्याने पुसून परत लावावा लागतो. त्याच्यामध्ये 2-2.5 तास कसे निघून जातात तर कळतसुद्धा नाही. आणि व्यवस्थित क्लीन केलं का 1-1.5-2 महिन्यात त्यांचं टेन्शन नसतं का मग छान राहतं तसंच तसं क्लीन. तर हा सगळा त्याचा सेटअप करून घेतला आणि फिल्टर वगैरे सुरू करून घेतल्याच्यानंतर मग आम्ही एक एक फिश असे आतमध्ये सोडतो आणि खूप छान वाटतं त्यांना असं क्लीन पाण्यामध्ये बघून. आणि खूप म्हणजे मी नेक्स्ट टाईम जेव्हा फिश टँक क्लीन करेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल की किती घाण होऊन जातं ते. तर असं क्लीन पाण्यामध्ये छान वाटतं त्यांना बघून. आणि ते नवीन पाण्यामध्ये पटकन सेट होत नाही. त्यांना असं काय माहिती, असं भीती वाटते का काय काय माहिती. तर ते जेव्हा आपण त्यांना पाण्यात सोडतो तर ते सगळे असे एका ठिकाणी जमून राहतात सगळे, म्हणजे असे
तर फिश टँक वगैरे सेटअप झाले. त्याच्यानंतर मग मी आज दुपारी उशिरा जेवलो होतो आणि ते वरणबट्टीचं पोट एकदम भरलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त भूक नव्हती आणि ते थोडंफार शिल्लकसुद्धा होतं. म्हणून मग थोडंसं ते पुरवठा म्हणून मग पोहे बनवून घेतले आणि थोडं थोडं तेच खाऊन घेतलं. आणि सगळी गॅलरी वगैरे किचनची आज धुवायची होती, कारण म्हणून इथं मिल्कशेक्स आणला होता आणि खूप चिकट चिकट झालं होतं. म्हणून मग मी सगळ्यात शेवटी रात्री सगळी कामं आवरल्याच्या नंतर गॅलरी मस्त अशी धुवून घेतली. आणि हे कामं झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर वॉकला गेलो. वॉकवरून आल्याच्या नंतर मुलींना येताना जेलीवाले चॉकलेट्स आणले होते. शनिवारच्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे होता. त्यांना ते चॉकलेट्स आणले, तर ते एकमेकांना चॉकलेट देऊन व्हॅलेंटाईन्स डेचं विश करत होते आणि खूप हॅप्पी होत्या. तर आज जो आईस्क्रीम बनवलेला आहे स्ट्रॉबेरीचा, त्याचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे मी. लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर असा होता आजचा दिवस. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.